विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर भारत यलगडाख, सहाय्यक प्राध्यापक, डिपार्टमेंट ऑफ ज्योग्राफी, के आर्ट, BH कॉमर्स, AM सायन्स, पॉप्युलरली नोन ॲज KTHM कॉलेज. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आजच्या तासिकेमध्ये मी तुमचे सहर्ष स्वागत करीत आहेत. आपण GG 220B ज्योग्राफी ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्राचा भूगोल हा जो स्पेशलचा पेपर आहे यामध्ये टॉपिक बघतोय टुरिझम पोटेन्शियल ऑफ महाराष्ट्र म्हणजेच महाराष्ट्रातील पर्यटन क्षमता याविषयी टॉपिक बघत असताना यामध्ये मागील तासिकेला आपण बघितलं होतं की महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या या बहु असूत सुंदर संपन्न की महाप्रिय आमचा एक महाराष्ट्र देश हा या महाराष्ट्राच्या विविध प्रकारच्या भूमीमध्ये आपण महाराष्ट्र राज्याच्या पर्यटनामध्ये असणारी आकर्षण स्थळे असतील विकसित झाले आहेत. महाराष्ट्राला लाभलेली किनारपट्टी असेल, उत्तुंग आणि हिरवेगार सह्याद्री पर्वत असेल, दाट जंगले असेल, यामुळे पर्यटन क्षेत्राला चांगल्या प्रकारची विविधता या ठिकाणी लाभली आहेत. समुद्र किनाऱ्यावरची पांढरी वाळू असेल, नारळाची झाडे असेल, समुद्राच्या लाटा असेल इत्यादी किनारी प्रदेशामध्ये अनेक मोठमोठ्या प्रकारचे समुद्र किनारे आपल्याला बघावयास मिळत असतात. म्हणजे महाराष्ट्राची असणारी राजधानी मुंबईपासून तर खाली सिंधुदुर्गपर्यंत किनारे अनेक पर्यटन स्थळे त्या ठिकाणी विकसित झाली आहेत असं आपल्या ठिकाणी म्हणावं लागेल. सह्याद्रीच्या पर्वतावरून वाहणारे निसर्ग सौंदर्य असेल, धबधबे असेल, हिरवेगार डोंगर असेल इत्यादीमुळे थंड हवेच्या ठिकाणी या ठिकाणी विकसित झाले आहेत असे आपण या ठिकाणी म्हणू शकतो. महाराष्ट्राला शिवाजी महाराजांचा इतिहास असल्यामुळे पश्चिम घाटावरील अनेक किल्ले सुद्धा पर्यटकांचे आकर्षण आहेत. दाट जंगलामध्ये राष्ट्रीय उद्याने अभयारण्य विकसित केले आहेत, त्यांचाही पर्यटन स्थळामध्ये समावेश होतो. म्हणजे वरील निसर्ग निर्मित पर्यटन स्थळाव्यतिरिक्त अनेक धार्मिक स्थळे असतील. महाराष्ट्रामध्ये अष्टविनायकापैकी 5 गणपतीची स्थाने असतील, 12 ज्योतिर्लिंगापैकी 5 ज्योतिर्लिंगे असेल, मारुती मंदिर असेल, 3.5 शक्तिपीठ असतील, प्राचीन लेणी या व्यतिरिक्त अनेक धार्मिक स्थळे आहेत. म्हणजे वरील पर्यटनाच्या व्यतिरिक्तही महाराष्ट्रामध्ये असणारे वेगवेगळ्या प्रकारचे पर्यटन महाराष्ट्रामध्ये विकसित झाले आहेत असं आपण या ठिकाणी म्हणू शकतो. थोडक्यात वरील पर्यटनाच्या व्यतिरिक्त म्हणजे वैद्यकीय पर्यटन असेल किंवा विकास महाराष्ट्रामध्ये चालू आहे. धकाधकीच्या जीवनाच्या घड्याळाच्या काट्याप्रमाणे चालणाऱ्या माणसाला कधी ना कधी शहराची उभाग होते. त्याचमुळे खेड्यातील शांत आणि निसर्गरम्य वातावरण 2-4 दिवस घालवण्याची बऱ्याच लोकांची तयारी असते. नेमका ह्याच गोष्टीचा विचार करून आता महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शेती पर्यटन ही संकल्पनेचा विकास झाला आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी आल्यामुळे म्हणजे उदाहरणार्थ विकसित देशामध्ये आपल्या देशाचा वैद्यकीय खर्चाचा कमी होतो, त्यामुळे वैद्यकीय पर्यटन विकसित झाले. आता भारतात झालेल्या विमानसेवेचा विकास आणि उत्तम प्रतीचे हॉटेल्स, उच्च आणि अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर, योग्य काळजी घेणारा कर्मचारी वर्ग इत्यादीमुळे आता मुंबई, पुणे, नागपूर यासारख्या मोठ्या शहरातील अद्ययावत सुविधा असलेल्या इस्पितळात प्रदेशातून प्रशिक्षण येतात व वैद्यकीय उपचाराचा लाभ घेतात. सौदी अरेबिया असेल, कुवेत असेल, इराण असेल इत्यादी देशामध्ये रुग्ण भारतात येऊन हृदयाची शस्त्रक्रिया, गुडघे रोपण शस्त्रक्रिया, मेंदूची शस्त्रक्रिया, दातांचे रोपण इत्यादी वैद्यकीय सेवांचा स्वस्तात लाभ घेतात. शस्त्रक्रियेच्या काळामध्ये परदेशी नागरिक भारतात राहिल्याने देशाला परकीय चलन प्राप्त होते. एवढेच नव्हे तर ते झाल्यावर बाजूबाजूच्या पर्यटन स्थळांना भेटी देतात. याचबरोबर अशा प्रकारच्या इगतपुरीची विपासना केंद्र असेल, लोणावळ्याचे मनशांती केंद्र असेल, उरळी कांचन असेल, औरंगाबादचे स्वामी विवेकानंद केंद्र असेल इत्यादी ठिकाणी वैद्यकीय पर्यटनाचा लाभ घेतात. आणि फिल्म टुरिझमला महाराष्ट्रामध्ये भरपूर वाव आहे, ज्यामुळे महाराष्ट्रातील एक चित्रपट निर्माते असेल पूर्ण टीम भारतात परदेशातून येऊन शूटिंग करतात. एक महिना तिथे राहतात. त्याचमुळे देशातील लोकांनी महाराष्ट्रात सुंदर बीचेस, पुरातन कलेचा वारसा असणारी मंदिरे, सह्याद्री पर्वतातील निसर्ग सौंदर्य, धबधबे, प्राचीन किल्ले आणि चित्रपटाच्या शूटिंगसाठी वापर करावा या विचाराने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने ॲक्शन प्लॅन केले आहेत. पर्यटन क्षेत्राचा विकास करून जुन्या स्मारकांचे, किल्ल्यांचे संवर्धन करून त्या ठिकाणी परदेशी निर्मात्यांना महाराष्ट्रात आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जातो आणि महाराष्ट्रातील वास्तव्यात इतर पर्यटन केंद्रांना भेटी देऊन त्यातील परकीय चलन मोठ्या प्रमाणात मिळवले जाते. अशा प्रकारची पर्यटन क्षमता आपण बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पर्यटन या टॉपिक विषयी बघत असताना महाराष्ट्रातील पर्यटनाची वाढ आणि विकास यामध्ये आपण बघितलं होतं की महाराष्ट्रातील शासनाचे पर्यटनविषयक धोरण, शासनाचे पर्यावरणविषयक धोरण, शासनाचे असणारी ठळक वैशिष्ट्ये कोणती आणि हा टॉपिक बघतोय महाराष्ट्रातील पर्यटन क्षमता. त्यामध्ये महाराष्ट्रातील पर्यटन क्षमतेची प्रमुख आकर्षणे कोणकोणती ते आपण बघतोय. आता महाराष्ट्रातील पर्यटन स्थळांच्या श्रेणी आणि वर्गीकरण याविषयी बघणार आहोत. कृषी पर्यटनाची सुरुवात असेल, कृषी पर्यटनाची आवश्यकता असेल, कृषी पर्यटनासमोरील आव्हाने असतील, कृषी पर्यटनातील कृती असतील, कृषी पर्यटनात घ्यावयाची काळजी असेल आणि कृषी पर्यटनाचे फायदे याविषयी आपण चर्चा करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, याचबरोबर पुढचं बघणार आहोत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचा मुख्य उद्देश असेल, पर्यटन विकास महामंडळाच्या उपक्रमाची माहिती असेल, महामंडळामार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा आढावा असेल, जिल्हानिहाय पर्यटन विकास असेल, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने विकसित केलेली पर्यटन स्थळे असतील,
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने त्यांच्या भविष्यातील वेध असेल, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने पर्यटन स्थळांच्या श्रेणी दर्जा वाढ करण्याच्या उपाययोजना, पर्यटनाच्या विकासासाठी MTDCचे महोत्सव असेल, महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाला प्राप्त झालेली पारितोषिके असेल, याविषयी चर्चा करणार आहोत. आता प्रथम बघत असताना महाराष्ट्र राज्य हे एक विविधतेने नटलेले आहे. संस्कृती, धर्म, इतिहास आणि सामाजिक विविधतापूर्ण भूमी आहे, हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे धर्माच्या बाबतीमध्ये विचार केला, संस्कृतीच्या बाबतीमध्ये विचार केला किंवा समाजाच्या बाबतीमध्ये विचार केला तर महाराष्ट्रामध्ये असणारी विविधता कुठल्याही अशा प्रकारच्या राज्यामध्ये किंवा कुठल्याही अशामध्ये आपल्याला बघावयास मिळणार नाही. थोडक्यात भारत देशाच्या प्रत्येक राज्यामध्ये विलक्षण असे इतिहास आणि वैशिष्ट्य आहे. त्याचपैकी महाराष्ट्र एक वैशिष्ट्यपूर्ण आणि प्रगतिशील राज्य आहेत असं आपल्याला म्हणता येईल. या राज्याला वीरता आणि साहस यामधून विलक्षण इतिहास प्राप्त झाले आहेत. इतर राज्यांच्या तुलनेमध्ये महाराष्ट्राचा विकास दर देखील अधिक आहे. त्यांनी येथील उद्योगधंद्यांची स्थापना असेल, विस्तार असेल, मोठ्या प्रमाणात झाले आहेत. महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या MIDC मार्फत जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात उद्योगधंद्याची स्थापना त्या ठिकाणी करण्यात आली आहे. पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून विचार केल्यामध्ये महाराष्ट्र राज्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि धार्मिक परंपरा लाभलेल्या आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. महाराष्ट्राची पर्यटन क्षमता, महाराष्ट्र राज्यास पर्यटन विकासाची प्राचीन परंपरा आणि उच्च सांस्कृतिक वारसाही लाभलेला आहे. प्राचीन ऐतिहासिक अवशेष पर्यटकांचे लक्ष वेधून घेतात. हवामानातील विविधता आणि प्राणी पक्षातील विविधता, जंगले असेल, खनिजे असेल, नद्या असेल, धबधबे असेल, पर्वत, शिखरे यांनी महाराष्ट्राची प्राकृतिक दालन समृद्ध केले आहेत. राज्यामध्ये अनेक धार्मिक, ऐतिहासिक ठिकाणे आणि ऐतिहासिक किल्ले, ऐतिहासिक वास्तू, संतांच्या भूमी, लेण्या आणि अभयारण्य, राष्ट्रीय उद्याने, थंड हवेच्या ठिकाणी ही पर्यटन स्थळे आहेत की ज्यामध्ये अलीकडच्या कालखंडामध्ये पर्यटन वेगाने वाढलं आहे. आता महाराष्ट्रातील पर्यटनाची प्रमुख आकर्षणे सांगत असताना प्रवास ही प्राचीन काळापासून चालत आलेली आणि मानवाला आकर्षण करून घेणारी गोष्ट आहेत असं आपल्याला म्हणावं लागेल. सुरुवातीच्या काळामध्ये प्रवास अगदी साधेपणाने आणि कोणत्याही उद्दिष्ट डोळ्यासमोर न ठेवता होत असे. जरी असे असले तरी वेगवेगळ्या प्रदेशाचे कुतूहल माणसाच्या मनामध्ये होते आणि ह्या कुतूहलापोटी मानवाने प्रवास केलेला आहे की ज्यामध्ये प्रामुख्याने यात्रेकरू, खलाशी, नवीन प्रदेश जाणून घेण्याचे कुतूहल असणारे, अभ्यास करणारे संशोधक हे प्रवास करत होते. प्राचीन काळी असा होणारा प्रवास हा अलीकडे पर्यटक म्हणून पुढे आला आहे. हे पर्यटन घडून येत असताना पर्यटनावर आणि पर्यटकांच्या आकर्षणामध्ये प्राकृतिक घटक असेल, सांस्कृतिक घटक असेल, याचबरोबर धार्मिक घटक असेल, सामाजिक घटक असेल यांचा एकत्रित परिणाम म्हणून पर्यटकांची वाढ आणि विकास झालेला दिसून येतो. आता त्यानंतर पर्यटनाची प्रमुख आकर्षणे बघत असताना आपण बघणार आहोत आज सांस्कृतिक आकर्षणे म्हणजे थोडक्यात महोत्सव असेल. आता सांस्कृतिक आकर्षणामध्ये पर्यटनामध्ये सांस्कृतिक पर्यटन हा एक नाविन्यपूर्ण घटक आहे. धार्मिक आणि सामाजिक पर्यटन घटका इतकाच सांस्कृतिक पर्यटन घटक सुद्धाही महत्वाचा आहे. अशा सांस्कृतिक ठिकाणांना परदेशातून अनेक परदेशी पर्यटक भेटी देत असतात. प्रत्येक देशाची संस्कृती भिन्न आहे. अशा संस्कृतीची ओळख करून घेणे, संस्कृती जाणून घेणे या पर्यटकांचा उद्देश असतो. यामध्ये असलेले पर्यटक ताजमहाल पाहिल्याशिवाय जात नाही आणि गोव्यामधील संस्कृती हे पाहिल्याशिवाय जात नाही असं आपल्या ठिकाणी सांगता येईल. त्यामध्ये महोत्सव असेल, शिल्पकला असेल, चित्रकला असेल, संगीत असेल, नृत्य असेल, दर्गे असतील यांचाही समावेश या ठिकाणी होतो. सर्वात महत्त्वाचे महोत्सव, कला संस्कृतीचा संगम साधणारा महोत्सव म्हणजे दरवर्षी आयोजित केले जातात. भारतामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये आजच्या महोत्सवांचे आयोजन केले जाते. उदाहरणार्थ उदयपूर असेल, शिमला असेल, एलिफंटा असेल, वेरूळ असेल या ठिकाणी सांस्कृतिक स्थळाकडे पर्यटक आकर्षित होण्यासाठी निश्चित मदत होत असेल. महाराष्ट्रातील लावणी महोत्सव असेल, महाराष्ट्राची आगळीवेगळी परंपरा सांगणारा महोत्सव आहे. या महोत्सवामध्ये परदेशातील अनेक कलाकार आपल्यातील कलाविष्कार दाखवत असतात. अलीकडे कालखंडामध्ये प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन केलेले दिसून येते. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिंधुदुर्ग महोत्सव हा विदर्भामध्ये कालिदास महोत्सव प्रसिद्ध आहेत. याचमुळे अलीकडच्या कालखंडामध्ये असंख्य पर्यटक आकर्षित गेले आहेत आपल्याला दिसून येतं. आता त्यानंतर पुढचं शिल्पकला आणि चित्रकला. भारतामध्ये प्राचीन काळापासून शिल्पकला, चित्रकलेचा विकास झाला आहे. त्यामुळे भारतातील चित्रकला आणि शिल्पकलेला विशेष महत्त्व आहे. ही शिल्पकला व चित्रकला पाहण्यासाठी भारतामध्ये परदेशी पर्यटक येत असतात. भारतातील प्राचीन मंदिरे हे नाविन्यपूर्ण शिल्पकलेचे अजोड नमुने आहेत. त्याचबरोबर अजिंठा, वेरूळ, कोणार्क, खजुराहो, एलिफंटा येथील शिल्पकला जगप्रसिद्ध आहेत आणि परदेशी पर्यटकांचे हे प्रमुख आकर्षण आहेत. राजा रवी वर्मा यांनी काढलेले चित्र भारतामध्ये प्रसिद्ध आहेत. याचबरोबर अनेक सुंदर लेण्यांमध्ये सुंदर चित्रकला पाहावयास मिळते. अशा ठिकाणी असंख्य पर्यटक भेटी देत असतात. त्यानंतर पुढे बघत असणारा संगीत आणि नृत्य. संगीत आणि नृत्य हा सांस्कृतिक पर्यटनाचा काही अविभाज्य भाग आहेत. भारतात अतिप्राचीन अशी संगीत परंपरा आहेत आणि संगीत आणि नृत्याचा आनंद घेण्यासाठी मानवाचा स्वभाव आहे. प्रत्येक देशामध्ये असणारे संगीत आणि नृत्य भिन्न भिन्न आहेत आणि ज्यामुळे प्रत्येक देशाचे आणि परंपरेनुसार चालत आलेले संगीत आणि नृत्याविष्कार हे भिन्न भिन्न आहेत. भारतामध्ये अनेक घराणी, नृत्य, संगीत, गायन यांचा समृद्ध वारसा निर्माण झाले आहेत.
संगीत आणि नृत्यांचे वार्षिक कार्यक्रम पर्यटकांना आकर्षित करत असतात. उदाहरणार्थ महाराष्ट्राची लावणी असेल, पंजाबचा भांगडा असेल, त्याचबरोबर कथकली, कथक, ओडिसी, मणिपुरी हे शास्त्रीय कलेचे आविष्कार देखील पर्यटकांना भुरळ घालत असतात. आता त्यानंतर उत्सव, परंपरा, चालीरीती या टॉपिककडे येऊया. विद्यार्थी मित्रांनो, जगभरामध्ये अनेक प्रकारच्या चालीरीती आपल्याला बघाव्यास मिळतात, परंपरा आहेत. यातूनच उत्सवाची निर्मिती झाली आहे. जगभरामध्ये अनेक धर्म आणि जात पंथ आहेत. प्रत्येक धर्माची रूढी परंपरा भिन्न आहेत. प्रत्येक धर्मामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पण असे आचार विचार आपल्याला बघाव्यास मिळत असतात. असंख्य जाती आहेत, त्यांच्या पोटजाती, यामधून सण आणि उत्सव भिन्न भिन्न प्रकारे साजरे केले जातात. भारतामध्ये सहसा एक महिना नाही की ज्यामध्ये सण आणि उत्सव असा नाही. या रूढी परंपरा चालीरीती पाहण्यासाठी जगभरातून भारतामध्ये परदेशी पर्यटक येत असतात. आता त्यानंतरचा सर्वात महत्त्वाचा गोष्ट असते ती हुरडा. हुरडा पार्टी ही शहरी पर्यटकांसाठी अलीकडे लोकप्रिय झालेला हा पर्यटनाचा प्रकार आहे. ग्रामीण भागातील ताजा आणि आरोग्यदायी कृषी उत्पादनाचा आस्वाद घेता यावा, तसेच शहरी भागातील जगाजगीच्या जीवनातून थोडा विरंगुळा मिळावा म्हणून शहरी भागातील लोक ग्रामीण भागात पर्यटकांसाठी येत असतात. यामध्ये ज्वारी असेल, हरभरा असेल, मका असेल इत्यादीसाठी हुरडा, भेंडीची भाजी, भरीत आणि हिरव्या मिरचीचा ठेचा यांच्या आस्वादासाठी महाराष्ट्रातील मुंबई, पुणे आणि औरंगाबाद इत्यादी होय. अनेक शहरामध्ये लोक पर्यटक अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भागाकडे पर्यटन येत असतात. अशाच प्रकारचा सामाजिक आकर्षणे काय आता हे आपण बघितले की या ठिकाणी सांस्कृतिक आकर्षणे आता सामाजिक सांस्कृतिक आकर्षणे बरोबरच महत्त्वाचे असतात. सामाजिक पर्यटनाच्या माध्यमातून कर्तबगार व्यक्ती, संस्था यांची नोंद घेणे गरजेचे असेल. भारताच्या इतिहासामध्ये अनेक समाज सुधारक होऊन गेले. सामाजिक पर्यटनाच्या माध्यमातून एक नवीन पैलूचे दर्शन होईल. महात्मा गांधींचे सेवाग्राम, बाबा आमटेंचे आनंदवन अशा ठिकाणी सर्वांचे लक्ष वेधून घेतात आणि त्याला आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत आणि त्याचबरोबर प्रेरणास्थान देखील आहेत. वेगवेगळे पर्यटन स्थळाचे आकर्षण भिन्न भिन्न असते आणि या आकर्षणामुळे जगभरातून पर्यटक या पर्यटन स्थळांचा शोध घेत असतात आणि त्या स्थळांचा आस्वाद घेत असतात. नव्याने विकसित होत असलेल्या पर्यटन स्थळांमध्ये प्रामुख्याने भूपर्यटन असेल, कृषी पर्यटन असेल, आरोग्य पर्यटन असेल, शैक्षणिक पर्यटन असेल, मनोरंजन पर्यटन असेल, पर्यटन परिषद याविषयी पर्यटन आणि व्यवसाय पर्यटन, सहल पर्यटन, फुरसतीचे पर्यटन, शूटिंग पर्यटन, क्रीडा पर्यटन अशी विविध आकर्षणे दिसून येत असतात. अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सांस्कृतिक असणारे घटक आणि सांस्कृतिक घटक आणि सामाजिक घटक कशा प्रकारे आपल्याला आकर्षित करत असतात याविषयी आपण चर्चा केली. विद्यार्थी मित्रांनो, आजचा टॉपिक आपण या ठिकाणी समाप्त करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या तासिकेविषयी कोणाच्या मनात काही शंका, प्रश्न निर्माण झाले असेल या ठिकाणी माझा मेल आयडी दिला, यावरती आपण मेल करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, अशाच प्रकारे पुढील तासिकेला आपण पुढील टॉपिक घेऊन पुन्हा भेटूया. तोपर्यंत ओके, बाय, गुड डे.